नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतील नाम या घटकाचा अभ्यास केला होता. आज आपल्याला शब्दांच्या जातीतील दुसरा घटक सर्वनाम याचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आधी तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे. ती वाक्य तुम्ही नीट ऐकायची. नेहा सकाळी लवकर उठली. नेहाने घरातील कामं केली. नेहाने अभ्यास केला. नेहाने जेवण केले. नेहाने डबा भरला. नेहा शाळेत गेली. नेहाने शाळेतील अभ्यास पूर्ण केला. नेहाला बाईंनी शाबासकी दिली. आता ही सगळी वाक्य नेहा 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 ऐकून आपल्याला इरिटेट होतं ना, असं वाटतं काय ते नेहा नेहा. तर आपण हे इरिटेट होऊ नये म्हणून, म्हणजे आपल्या कानाला त्रास होऊ नये म्हणून, ऐकायला ते विचित्र वाटू नये म्हणून त्या नेहा या नामाऐवजी दुसरा शब्द वापरणार आहोत. अगदी बरोबर. आता पहा, नेहा सकाळी लवकर उठली. तिने अभ्यास केला. तिने आईला घरकामात मदत केली. तिने जेवण केले. तिने आपला डबा घेतला. ती शाळेत गेली. शाळेत तिने सर्व अभ्यास पूर्ण केला. शाळेत बाईंनी तिला बक्षीस दिलं. तिला शाबासकी दिली. यामुळे ती खूप खुश होती. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नेहा या शब्दाच्या ऐवजी ती, तिने, तिला, तिचे असे जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांना म्हणतात सर्वनाम. काय म्हणतात? अगदी बरोबर, सर्वनाम. म्हणजेच काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. तर अशी सर्वनामाची माहिती आहे. तिचा तुम्ही आणखी अभ्यास करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला काही वाक्य लिहून पाठवा. ओके बेटा, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.